नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं जावा जावा किचन रेसिपीमध्ये। तर आज आपण बघणार आहोत पनीर मलाई कोफ्ता। एकदम क्रीमी, मऊ आणि लुसलुशीत असे पनीर मलाई कोफ्ते आपण बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण लागणारे साहित्य बघत आहोत। तर साहित्य पुढील प्रमाणे: टोमॅटो, तमालपत्र, मिरची, अद्रक, कांदा, बटाटा शिजवलेला, कोथिंबीर, लसूण, काजू, मलाई घेतलेली आहे, जिरे, पनीर, हळद, मीठ, तेल आणि कांदा लसूण मसाला आहे। तो पनीर घेतलेला आहे किसलेलं आणि त्याच्यावरती आपण जो बटाटा घेतलेला तो किसून टाकलेला आहे। बघू शकता ही पेस्ट मिरची, लसूण आणि अद्रक याची आहे। मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आपण याच्यामध्ये कोफ्ते बनवण्यासाठी। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्याचा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला। तर व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आणि डो आपला रेडी आहे कोफ्त्यासाठी। तर बघू शकता आपण त्याचे छोटे छोटे बॉल बनवून घेतलेले आहेत, कुठेही फुटलेला वगैरे नाही आहे तो बॉल। तर ते कोफ्ते तयार आहेत। हे कोफ्ते तळण्यापूर्वी आपण एकदम मैद्यातून काढून घ्यायचे, असे घोळून व्यवस्थितपणे। असं का करायचं तर हे तेलात गेल्यानंतर फुटत नाहीत, त्याच्यासाठी आपल्याला हे मैद्यातून एकदा काढून घ्यायचे आहेत, असे बघू शकता कशा पद्धतीने। आणि मग हे असं तेल त्या कोफ्त्यावरती उडवत उडवत आपण त्याला तळायचं आहे। तर एकीकडे ते तळून झालेले आहेत कोफ्ते, तर एकीकडे आपण मसाला तयार करायला घेतलेला आहे। जिरे ॲड केलेले आहेत, तमालपत्र, मिरची आणि कांदा ॲड केलेला आहे। कांदा लवकर भाजण्यासाठी त्याच्यामध्ये एक पिंच मीठ ॲड करायचं, त्याने कांदा लवकर भाजला जातो। तर बघू शकता त्याच्यामध्ये अद्रक ॲड केलेला आहे, लसूण आणि काजू ॲड केलेले आहेत। ते सगळं भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचं। जेवढे कांदा घेतलेला असतो आपण तेवढ्याच प्रमाणात आपण सेम क्वांटिटीमध्ये टोमॅटो घ्यायचा आहे। आणि आपण कोथिंबीरीच्या काड्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये। तर सगळं मिश्रण वाटून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि आता आपण तेलामध्ये जिरे टाकून त्याच्यामध्ये ते मिश्रण ॲड केलेलं आहे। ते व्यवस्थित भाजून घ्यायचं तेलामध्ये। त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे, बघू शकता त्याचे तेल कसं व्यवस्थित सुटलेलं आहे। आता तेल व्यवस्थित सुटल्यानंतर मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। पाणी गरम असावं। बघू शकता आपली ग्रेव्ही कशा पद्धतीने रेडी तयार झालेली आहे। याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि लास्टला आपण कसुरी मेथी ॲड केलेली आहे। तर रेडी आहे आपली पनीर मलाई कोफ्ता।